भंडारा येथे गणपती दर्शनासाठी आलेल्या एका दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकने जबर धडक दिली। या अपघातात दुचाकी चालकाचा ट्रकच्या खाली आल्याने जागीच मृत्यू झाला। या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। मृतकाला रक्ताच्या थारोळ्यात बघून नातलगांच्या आक्रोशाने संपूर्ण परिसर गहिवरून गेला। अपघातानंतर ट्रक चालकाला संतप्त नागरिकांनी चांगलाच चोप दिला। साई मंदिराच्या समोर हा भीषण अपघात घडला। अशोक लेलँड कंपनीच्या ट्रकने त्याच दिशेने त्याच्या बाजूने जाणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली। त्यामुळे दुचाकी चालक ट्रकच्या चाकाखाली आला तर त्याची पत्नी दुसऱ्या बाजूला पडली। बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या या युवकाचा काळाच्या रूपात आलेल्या ट्रकने घात केला। अपघातानंतर मृतकाची पत्नी वर्षभराचा चिमुकला आणि मित्राच्या आक्रोशाने अनेकांचे डोळे पाणावले। जगदीश महादेव चकोले असे मृतकाचे नाव असून ते मोहाडी तालुक्यातील रहिवासी आहेत। भंडारा येथील गणेशपूरच्या राजाचे दर्शन घेण्याकरिता मोहाडी येथील जगदीश गजानन चकोले वय 36 वर्ष, पत्नी शुभांगी चकोले वय 27 वर्ष, दोन मुले सार्थक 7 वर्ष आणि अद्विक चकोले वय 3 वर्ष यांच्यासह काल भंडारा येथे ते आले होते। जगदीश चकोले हे हिंडाल्को कंपनी मौदा येथे चालक या पदावर कार्यरत होते। जगदीशला काल सुट्टी असल्याने पत्नी व दोन्ही मुलांसह भंडारा येथील गणपती पाहण्यास ते घरून सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास निघाले। लहान मुलगा चंद्रभान याची हिरो स्प्लेंडर क्रमांक MH40 AU 6136 या गाडीने ते भंडाऱ्याला आले। त्यांच्यासोबत गावातील योगेश माकडे हे सुद्धा त्यांच्या परिवारासह दुचाकीने आले होते। गणेशपूरच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर हे दोन्ही कुटुंब गावाकडे जाण्यासाठी परत निघाले। रात्री 10 वाजताच्या सुमारास साई मंदिर, जिल्हा परिषद ते राजीव गांधी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर अशोक लेलँड कंपनीचा CG 7 BP 9677 क्रमांकाच्या ट्रक चालकाने भरधाव वेगाने ट्रक चालवत बाजूने जाणाऱ्या जगदीश यांच्या दुचाकीला मागे धडक दिली। या अपघातात जगदीश यांचा जागीच मृत्यू झाला। सध्या गणपती उत्सवाची धामधूम असून भंडारा येथील गणेशपूरच्या राजाचे आणि इतर गणपतींचे दर्शन घेण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात। त्यामुळे अंतर्गत मार्गांसह महामार्गावरही वाहनांची आणि माणसांची वर्दळ असते। या गर्दीतून वाट काढणे अनेकदा कठीण जाते। त्यामुळे वाहतुकीचे योग्य नियोजन गरजेचे असते। अनेक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्यावरही वाहनं उभी केली जातात। या अपघातामुळे आता वाहतूक व्यवस्थेवर आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। भंडाऱ्यावरून आमचे प्रतिनिधी नंदा गवळी यांची रिपोर्ट।